कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन हा पेपर 1चा युनिट आहे, जो आहे युनिट नंबर 4. ऑन एन एव्हरेज ह्याच्यात 10 मार्काचे क्वेशन्स 10 मार्क्ससाठी हा एक्स्पेक्टेड आहे. म्हणजे 5 क्वेशन्स या टॉपिकमधून एक्स्पेक्टेड आहेत. तर तुम्हाला एक्झॅक्टली टॉपिक काय करायचंय? फर्स्ट टॉपिक आहे कम्युनिकेशन म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता म्हणजे तुम्ही काय करता? कोण आहे? कोणाबरोबर करता? काय तुमचं चॅनल आहे? मीडियम काय आहे? चॅनल, मीडियम ह्याच्यावरून क बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात. तर तुम्हाला ते प्रॉपरली कळायला हवं, की तुम्ही कुठला चॅनल यूज करता, कुठला मीडियम यूज करता. तुम्ही जेव्हा सेंडर रिसीव्हर आहे. रिसीव्हर जेव्हा मेसेज मिळतो, तेव्हा एक प्रोसेस असते जी कंप्लीट नाही झाली, तर कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट नाही होते, ती आहे फीडबॅक. तर फीडबॅकचं काय महत्त्व आहे, हे आपण या कम्युनिकेशनच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. नंतर आपण करणार आहोत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा टॉपिक, ज्याच्यात आपण बेसिकली व्हर्बल, नॉन व्हर्बल, इंटरकल्चरल, ग्रुप कम्युनिकेशन आणि क्लासरूम कम्युनिकेशन हे सब टॉपिक्स बघणार आहोत. नंतर आहे बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या अडथळे क्रिएट करू शकतात आणि त्याला आपण बॅरियर्स म्हणून बोलतो. आणि नंतर मास मीडिया अँड सोसायटी. आता मास मीडिया अँड सोसायटीमध्ये अ, काही इम्पॉर्टंट फॅक्च्युअल क्वेश्चन्स एक्स्पेक्टेड असतील. तर जेव्हा आपण तो टॉपिक करूया तेव्हा मी तुम्हाला ते क्लिअरली समजावून सांगेन. तर स्टार्ट करूया कम्युनिकेशन. आता आपण जेव्हा कम्युनिकेशन हा शब्द म्हणजे हा हा शब्दावर आपण जर जोर घालतो, तर बेसिकली काय आहे? म्हणजे तुमची विचारधारणा किंवा तुम्हाला माहिती असलेले फॅक्ट्स, तुमच्याकडे असलेली माहिती जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला देता, तर हां आणि ती तुम्ही देताना म्हणजे तुम्ही ती सांगता आहे किंवा तुम्ही लिहून देता आहे किंवा तुम्ही तुमच्या म्हणजे नॉन व्हर्बल तुम्ही न बोलता किंवा लँग्वेजनी, साइन लँग्वेजनी तुम्ही जर ती गोष्ट एका तुमच्याकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करता, त्यालाच आपण बोलतो कम्युनिकेशन. आता हे कम्युनिकेशन एकमेकांमध्ये म्हणजे अ, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीसाठी डेफिनेटली एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीसाठी असतं आणि ह्याचं म्हणजे ह्याचे वैशिष्ट्य काय आहेत, फीचर्स काय आहेत कम्युनिकेशनचे. जसं कम्युनिकेशन एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके. सतत चालू असतं हे प्रोसेस. एक डायनॅमिक प्रोसेस आहे. जेव्हा आपण डायनॅमिक बोलतो, आता लाइक फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला एक एक गोष्ट म्हणजे मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे. मे बी लाइक फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जसं लहान मुलांना आपण गोष्टी सांगतो. तर तुम्ही हे बघितलं असेल, की ज्या नर्सरीच्या टीचर्स असतात, शिक्षिका असतात, ज्या प्री-स्कूलच्या शिक्षिका असतात, अ, त्यांच्यामध्ये ती स्किल असली पाहिजे, की ही मुलं खूप लहान असतात. म्हणजे त्यांना अभ्यासात इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी जसं आपण वेगवेगळ्या पातळी बघितलेल्या, त्यात आपण मेमरी लेव्हल बघितलेली. तर ह्या मेमरीसाठी टीचरला एक डायनॅमिक प्रोसेस म्हणजे काही वेगळं, काही युनिक करणं. जसं तुम्हाला पाढे पाठ करून दाखवून मुलांकडून पाढे पाठ करून घेणं, पण त्यांना ते किती अ, व्यवस्थित किंवा त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन डायनॅमिक ठेवावं लागतं. हे खूप इम्पोर्टंट आहे. टू वे प्रोसेस आहे. तुम्ही एक पर्सन आहे जो सेंडर आहे, दुसरा आहे जो रिसीव्हर आहे. तर दोघांकडून ते मेसेज एक दुसऱ्यांकडे पास व्हायला पाहिजे. त्यालाच आपण टू वे प्रोसेस बोलतो. कंटेक्स्ट आणि एक्सप्रेशन खूप मॅटर करतात. तुम्ही जेव्हा बोलता, तुम्ही जेव्हा काही कन्वे करता, तर तुमच्या चेहऱ्याचे हावभाव किती लाईव्हली आहेत आणि किती इम्पॉर्टंट आहे हे कम्युनिकेशनचं इम्पॉर्टंट फीचर आहे. सिमिलॅरिटी तुमच्या बोलण्यांमध्ये तुम्ही समजा काही आधी त्या विषयावर काही आधी बोलला आहात. त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर दुसऱ्यांदा किंवा परत त्या टॉपिकवर बोलत आहात, तर किती सिमिलॅरिटी आहे, किती डिफरन्सेस आहे, हे कळून येतं कम्युनिकेशनमध्ये. शॉर्ट मेसेजेस आणि व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे शॉर्ट मेसेजेस असले पाहिजे, कम्युनिकेशन व्हर्बल झालं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण आहे. काही गोष्टी अशा आहेत आपण बोलून दाखवू नाही शकत, ती नॉन व्हर्बल कम्युनिकेशननी पास होतात. कंटेंट काय आहे तुमचा? शॉर्ट लिव्ह्ड प्रोसेस आहे का? पर्पज काय आहे तुमच्या कम्युनिकेशनचा? इंटरडिसिप्लिनरी आहे का?
फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत, पार्टीज कोण-कोण आहेत, सेंडर, रिसीव्हरमध्ये कोण-कोण इन्क्लुडेड आहे, कुठल्या प्रकारच्या विचारधारा तुम्ही एकमेकांना किंवा तुमच्याकडून दुसऱ्याला तुम्ही देता आहे. अपवर्ड आहे, डाउनवर्ड आहे, क्रॉस कम्युनिकेशन आहे, ज्याला डायगोनल बोलतात किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे. ह्याच्यावर क्वेशन्स बघितले गेलेले लास्ट 2 पेपर्सवर. काय आहे तुमचं उद्देश त्या कम्युनिकेट मेसेजचं, लिसनिंग कॅपॅसिटी किती आहे आणि तुम्ही कसे इंटरेस्ट क्रिएट करता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कम्युनिकेशनचे फीचर्स म्हणजे कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित असतं. आता कम्युनिकेशनचे टाइप्स काय आहेत? जसं लाइक फॉर एक्झाम्पल वेगवेगळे टाइप्स आहेत. बेसिकली 4 टाइप्स आहेत. पार्टीज. तर कम्युनिकेशन तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करता, तेव्हा तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करता, तर किती पार्टीज इन्व्हॉल्व्ड आहेत, ते एक टाइप आहे. फॉर्मॅलिटी काय आहे? कसल्या टाइपचं कम्युनिकेशन आहे? तुम्ही एक प्रोफेशनल आहे की कॅज्युअल कम्युनिकेशन आहे? मीडिया तुम्ही काय वापरताय आणि अदर्स. तर एक-एक बघूया आता. जसं पार्टीजमध्ये तर 2 प्रकारचे पार्टीज आहे. इंटरनल म्हणजे तुम्ही जे इंटरनली कम्युनिकेट करता. जसं लाइक फॉर एक्झाम्पल एका ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनल काही गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज आणि त्यांचे बॉस. जर अशा लेव्हल किंवा एम्प्लॉईज आहे, लोवर लेव्हल एम्प्लॉईज आहे, मिडल लेव्हल एम्प्लॉईज आहे आणि ते आपल्या बॉसला सांगतायत किंवा टॉप मॅनेजमेंटला सांगतायत. तर ह्या प्रोसेसला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन बोलू. पण जर तुम्ही शिक्षक आहात, तसं आता इथे ऑर्गनायझेशनच्या बदले आपण शाळा घेऊया किंवा कॉलेजेस घेऊया. तर टीचर्स आहेत, ह्या सगळ्या टीचर्स आहेत. टीचर्स कम्युनिकेट करतात व्हाईस प्रिन्सिपलला. व्हाईस प्रिन्सिपल कम्युनिकेट करतात प्रिन्सिपलला. तर ही टाइपची जी कम्युनिकेशन प्रोसेस आहे, त्याला आपण व्हर्टिकल बोलतो. ओके. व्हर्टिकल कम्युनिकेशन प्रोसेस. पण जर टीचर्समध्येच बोलतात म्हणजे टीचर्स त्यांचं काही त्यांच्या काही कुठल्या गोष्टींवर त्यांचे पॉइंट्स आहेत, ओपिनियन्स आहेत, सजेशन्स आहेत. जर त्या टीचर कम्युनिटीजमध्येच असतात, तर त्याला आपण बोलतो हॉरिझॉन्टल. ह्या ह्या जसं मी तुम्हाला सांगितलं हॉरिझॉन्टलवर 2 प्रश्न होते मागच्या 2 पेपरमध्ये. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, की ह्याच्यात हॉरिझॉन्टल त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं, की जर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये विथिन द ऑर्गनायझेशन जेव्हा लोकं आपल्याच पातळीच्या किंवा लेव्हलच्या लोकांबरोबर कम्युनिकेट करतात, तर ते काय कन्सिडर केलं जातं? तर त्याला आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं बोलतो. नंतर आहे डाउनवर्ड कम्युनिकेशन. डाउनवर्ड जसं काही व्हाईस प्रिन्सिपलला सांगतात किंवा टीचर्सला तर तेव्हा डाउनवर्ड होतो. टीचर्स काही व्हाईस प्रिन्सिपलला सांगतात आणि ते प्रिन्सिपलपर्यंत जातं त्याला आपण अपवर्ड कम्युनिकेशन बोलतो. क्रॉस आणि डायगोनल ओके किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं क्रॉसचा अर्थ डायगोनल असतं. ओके. सो ते क्रॉस किंवा डायगोनल एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला तर त्याला आपण बोलतो क्रॉस कम्युनिकेशन. हे झालं तुमचं पार्टीज डिपेंडंट ऑन पार्टीज. एक्सटर्नल कम्युनिकेशन आहे. तुमच्या शाळेच्या बाहेर किंवा कॉलेजच्या बाहेर जर तुम्ही कोणाबरोबर बोलता, तर त्याला आपण एक्सटर्नल कम्युनिकेशन बोलतो. तसंच आता फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मलचा अर्थ असं होतं, की खूप प्रोफेशनल आहे. ओके. आपण ह्याच्यात खूप डिसिप्लिन मॅनरने राहिलं पाहिजे. प्रत्येक वर्ड अप टू द पॉइंट असला पाहिजे. आपण इकड-तिकडच्या गोष्टी ह्या कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेट नाही करू शकत. तर त्याला आपण बोलतो फॉर्मल कम्युनिकेशन. इन्फॉर्मल म्हणजे आपण लाइक कॅज्युअल आहे, थोडीशी मस्ती, थोड्याशा लाईट मूडमध्ये आपण जे बोलतो, त्याला आपण इन्फॉर्मल कम्युनिकेशन बोलतो. बेस्ड ऑन मीडिया जर आहे, जसं काही रिटन कम्युनिकेशन आहे. रिटन जे तुम्ही लिखित असतं. ओरल कम्युनिकेशन जे तुम्ही ओरली किंवा ओरलला व्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा बोलतात. नॉन व्हर्बल ज्याच्यात आपण साइन लँग्वेज यूज करतो. अदर्समध्ये मास कम्युनिकेशन आहे ॲट अ टाईम म्हणजे एका वेळेला आपण बऱ्याच लोकांबरोबर जसं YouTube आहे, हे मास कम्युनिकेशन आहे. पर्सनल कम्युनिकेशन जेव्हा आपण पर्सनल लेव्हलवर बोलतो एकमेकांशी, त्याला आपण पर्सनल कम्युनिकेशन बोलतो. पर्सनलला आपण इंट्रा पर्सनल पण बोलू शकतो. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो. त्याला आपण बोलतो इंट्रा पर्सनल. आणि जर इंटरपर्सनल आहे तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर किंवा एक ग्रुप दुसऱ्या ग्रुप बरोबर तर त्याला आपण बोलतो इंटरपर्सनल.
मग नेक्स्ट आहे कम्युनिकेशन प्रोसेस. आता ह्याच्यात पण बरेचदा हे बघितलं गेलंय. ह्या क्वेशन्समध्ये तुम्हाला स्टेप्स ट्विस्ट केले जातात आणि तुम्हाला जरी आन्सर माहिती असलं कुठे ना कुठे स्टुडंट्स ह्याच्यात मिस्टेक करतात. जसं आहे आयडिया. आयडिया कोणाकडे येते? सेंडरकडे. सेंडर ते एन्कोड म्हणजे सेंडरच्या लँग्वेजमध्ये एक मेसेज जातो. चॅनल ओके. कुठल्या मीडियमनी ओके. रिसीव्हर मेसेज कोणाला मिळतो? रिसीव्हरला. रिसीव्हर त्याला आपल्या भाषेत डिकोड करतात. जसं आपल्या भाषेत अंडरस्टँड करतात. त्याला आपण डिकोडिंग बोलतो. आणि मग त्या बेसिसवर रिसीव्हर सेंडरला फीडबॅक देतो, की त्याला कितपत तो मेसेज कळाला आहे, मेसेज मिळाला आहे, काय स्टेटस आहे. तर ह्या प्रोसेसला आपण बोलतो कम्युनिकेशन प्रोसेस. ज्याच्यात सेंडर, मेसेज, रिसीव्हर, फीडबॅक हे इम्पॉर्टंट कंपोनेंट्स आहे एन्कोडिंग आणि डिकोडिंग. तर बरेचदा तुम्हाला हे प्रश्न पण येतील की एन्कोडिंग कोण करतं? सेंडर का रिसीव्हर? एन्कोडिंग एन पाठवलं जातं. डी म्हणजे तुम्ही ते ब्रेक करता. तर त्याला डिकोडिंग. तर ज्याला मेसेज मिळतो तो त्या मेसेजला डिकोड करतो म्हणजे रिसीव्हर. नंतर आहे 7 सीज ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन. क्लासरूम कम्युनिकेशन हा टॉपिक आहे. त्यात तुम्हाला 7 सीज बद्दल आहे. आता 7 सीज म्हणजे त्याला आपण प्रिन्सिपल पण बोलतो. 7 सीज कुठले आहेत? क्लॅरिटी, कंप्लीटनेस, कन्साइजनेस, करेक्टनेस, कर्टसी, कन्सिडरेशन, कंक्रीटनेस. आता याचा बघूया अर्थ काय आहे. आता क्लॅरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाला काही मेसेज कन्वे करता, जेव्हा तुम्हाला काही मेसेज द्यायचा असतो कोणाला, तो खूप क्लिअर असला पाहिजे. जर तो मेसेज क्लॅरिटी म्हणजे मेसेजचं जे मीनिंग असतं ते स्पष्टीकरण झालं पाहिजे, की बाबा तुम्हाला काय बोलायचं त्यातून. मेसेज नेहमी कंप्लीट असला पाहिजे. जर तुम्ही सेंटेन्स अपूर्ण ठेवाल, जर तुम्हाला जर लाइक मी जर तुम्हाला सांगते, की मी उद्या येते. पण मी किती वाजता येते, कधी येते, हे उद्या येते. पण काय म्हणजे उद्या इन्कम्प्लीट मेसेज आहे तो. कन्साइज ना जेव्हा आपण बोलतो कन्साइजनेस म्हणजे एकदम अप टू द पॉइंट म्हणजे आय मीन टू से अशा प्रकारे तुम्ही काय करता तुमचा टाइम पर्टिक्युलरली सेव्ह होतो. कन्साइज करेक्टनेस मेसेज नेहमी करेक्ट असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे मी जर तुम्हाला काही सांगते आहे, त्या मेसेजचं करेक्टनेस असं असलं पाहिजे, की तुम्हाला त्या मेसेजवर कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कर्टसी जेव्हा आपण वर्ड यूज करतो कर्टसी म्हणजे बोलण्याची पद्धत. म्हणजे तुम्ही किती प्रकारे सॉफ्टली बोलताय, कशा प्रकारे तुम्ही बोलताय, कसे तुम्ही पेशन्स आहेत, कसे तुम्ही उत्तर देताय. तर कर्टसीनी काय होऊ शकतं, कर्टसीनी आपण रिलेशन इम्प्रूव्ह करू शकतो. नंतर आहे कन्सिडरेशन. जेव्हा आपण कन्सिडरेशन म्हणजे कन्सिडरेट ओके. जेव्हा आपण कन्सिडरेट म्हणजे तुम्हाला त्या मेसेजचं एक्झॅक्ट मीनिंग काय कन्सिडरेट म्हणजे काय तुम्ही त्याच्यातून त्या मेसेजमधून हेतू निघतो हा तुम्हाला क्लिअर असला पाहिजे. आणि कंक्रीटनेस इट मीन्स तुम्हाला त्या मेसेजला ऐकून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो बिल्डअप होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे क्लॅरिटी, कंप्लीटनेस, कन्साइजनेस, करेक्टनेस, कर्टसी, कन्सिडरेट आणि कॉन्क्रीटनेस. आता हे स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. हा एक ग्लोबल ऑनलाईनच्या टेस्ट सीरीजमध्ये पण तुम्ही ह्याच्यावर बरेच कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स पण बघाल. आता हे क्वेश्चन्स कसे येतात आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे टाइप्स काय आहेत ते आधी बघूया. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ज्याच्यात मी तुम्हाला जसं सांगितलं आपण त्याच्यात वे ऑफ म्हणजे आपण बोलू शकत नाही. आपल्याला जे पण आहे आपण साईन किंवा नॉट ओन्ली साईन की आपण आपण स्पर्शाने किंवा आपण आपल्या सिग्नलनी किंवा बॉडी लँग्वेजनी सुद्धा मेसेज देऊ शकतो. जसं काय फॉर एक्झाम्पल पहिलं आहे जेस्चर. म्हणजे आपल्याला जर कोणाला हां बोलायचं आहे, तर आपण म्हणजे डोकं हलवतो, नॉड करतो. त्याला आपण नॉडिंग द हेड बोलतो किंवा थम्स अप देतो. तर त्याला आपण काय बोलतो? येस, वेल डन आहे किंवा येस, फाईन. म्हणजे त्याचा अर्थ जसं तुम्हाला विचारतोय समोरचा त्याच्यावर आहे. तर त्याला जेस्चर्सनी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. पोश्चर्स
तुमचं बॉडी पोझिशन, सिटिंग स्ट्रेट आहे, सिटिंग लेग्स क्रॉस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये खूप मॅटर करतात. म्हणजे तुम्ही सिटिंग स्ट्रेट आहात, फिक्स्ड पोझिशन आहे, तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही 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 जर तुम्ही बसलात पण तुमच्यात स्थिरता नाहीये, त्याचा अर्थ काय होतं की तुमच्यात कॉन्फिडन्स लेव्हल कमी आहे. फेशियल एक्सप्रेशन, आपण एक स्माइल, छोटीसं हास्य जर आपल्या चेहऱ्यावर असतं किंवा आपण विंकिंग आईज आहे, तर त्याच्याने आपली पर्सनॅलिटी कळते. बॉडी लँग्वेज त्याला बोलतात कायनेसिस. त्याच्यात कॉम्बिनेशन म्हणजे आपला बॉडीचा पोश्चर, जेस्चर ह्याला एकत्र जर तुम्ही केलं तर कायनेसिस हे बोलतात. सिग्नल्स जसं मेसेज, आय कॉन्टॅक्ट, ऑल्युसिस, म्हणजे आपण एकमेकांच्या लोकांचे डोळे व्यक्तीचे डोळे बरेच काय सांगतात. तर हे आय लँग्वेज इम्पॉर्टंट आहे. टच एक नॉर्मल, जसं लाइक फॉर एक्झाम्पल आपण कोणी तुम्हाला शाबासकी दिली, तर आपण फक्त एक एक थाप देतो, लाइक फॉर एक्झाम्पल पाठीवर. तर त्याच्याने तुम्हाला कळतं की हां, म्हणजे मी सगळं व्यवस्थित केलंय आणि माझ्यासाठी हे अप्रिसिएशन आहे. तर त्याला आपण हॅपिथायसिस असं बोलतो. पॅरालिंग्विस्टिक वोकल्स, जसं लाइक फॉर एक्झाम्पल तुमचा व्हॉल्यूम, टोनचा, पीच, हे सगळ्या गोष्टी पॅरालिंग्विस्टिकमध्ये येतात. सायलेन्स, बरेचदा तुम्हाला काही कोणाला बोलायचंय पण तुमचं सायलेन्स म्हणजे तुम्ही रागावला आहेत आणि तुम्हाला बोलायचं नाहीये, तर तुम्ही जर सायलेंट राहाल त्यातून बऱ्याचशा गोष्टी कन्वे होतात. नंतर आहे अपिअरन्स इन द आईज ऑफ सोसायटी, म्हणजे तुम्ही कसं ड्रेसअप करता, किती टापटिपकेपणा आहे तुमच्यात, कसं वेल ड्रेस्ड आहात, ह्याच्यानी पण बऱ्याचशा गोष्टी रिफ्लेक्ट करतात. व्हिज्युअल कम्युनिकेशन जसं पोस्टर्स आहे, बॅनर्स आहे, ग्राफिकल फेस आहे किंवा व्हिडिओज आहे, सिम्बॉल्स आहे, कलर्स आहेत, जसं सिग्नल्सवर यूज केले जातात. सिग्नलवर रेड, ग्रीन, ऑरेंज ह्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्पेस, प्रॉक्झिमिटी बिटवीन सेंडर अँड रिसीव्हर, म्हणजे आपण एकमेकांबरोबर बोलताना काय लेव्हलचं डिस्टन्स ठेवतो. एकदम कमी डिस्टन्स म्हणजे ते मॅनरिझम नाही असं बोललं जातं. तुम्ही खूपच लांब उभे राहिला तर ते एक स्टँडर्ड डिस्टन्स नाहीये, तर हे पण मॅटर करतं. टाइम, क्रोमेक्स, ओके, म्हणजे टाईमवर मेसेज मिळणं, टाईमवर मेसेज रिसीव्ह होणं, तर टाईमवर त्या मेसेजचं उत्तर देणं, हे पण मॅटर करतं. कम्युनिकेशन एन्व्हायर्नमेंट, तुमचं कसं आहे, तुमचं वातावरण कसं आहे. आर्टिफॅक्ट्स म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये काय गोष्टी अशा आहेत ज्या दिसून येतात. आणि ओलिफॅक्ट्स म्हणजे स्मेल अँड फ्रॅग्रन्स. तर ह्या सगळ्या गोष्टींवर एक एक क्वेश्चन ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधून येतं, तर तुम्हाला हे वर्ड्स माहिती असले पाहिजे. नंतर आहे फीचर्स, म्हणजे आता तुम्हाला हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय कुठला मेसेज म्हणजे काय एक्झॅक्टली काय कुठल्या गोष्टीची माहिती करून देतात. जसं आपण म्हणतो एकमेकांच्या फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहे, ॲटिट्यूड आहे, हे तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधून कळतं. ओके. येस, जर तुम्हाला व्हर्बल कम्युनिकेशनला काही सबस्टिट्यूट हवं असेल तर ते आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हे रेग्युलेट करतं, म्हणजे इट्स लाईक ट्राय टू ब्रिंग रेग्युलेशन, रूल्स रेग्युलेशन जे नॉन व्हर्बलमध्ये नाही आहेत, ते तुम्ही नॉन व्हर्बल थ्रू कम्युनिकेट करू शकता. ऑनगोईंग प्रोसेस आहे, कंटिन्युअस आहे, क्रेडिटेबिलिटी आहे आणि बेस्ड ऑन कल्चर आणि प्रॅक्टिस आहे. जसं लाईक फॉर एक्झाम्पल आपण आताच बघितलं इंटरकल्चरिझम आपण वाचणार आहोत. एका देशात म्हणजे जसं इंडियामध्ये नॉडिंग म्हणजे आपल्याला हा नाही ह्याच्या बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. पण बाकीच्या काही देशात असं आहे की नॉडिंग म्हणजे स्ट्रिक आहे. हा तर हा, नाही तर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कल्चरवर पण डिपेंड असतात. तर येस, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कल्चरवर पण डिसाईड होतं. इंटर कल्चरल कम्युनिकेशन, ओके. इंटर कल्चरल कम्युनिकेशन म्हणजे ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या जसं संस्कृती, तर ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक जेव्हा एकत्र येतात, सोशल ग्रुप फॉर्म करतात, तेव्हा त्यांचे त्यांचे विचार, त्यांच्या आयडियाज, त्यांची इन्फॉर्मेशन कशी वेगळी होऊ शकते किंवा कुठल्या पद्धतीची तुमची तयारी हवी की ते कम्युनिकेशन अंडरस्टँड करण्यासाठी, तर ह्याला आपण इंटर कल्चरल कम्युनिकेशन असं म्हणतो. आता ह्याच्यात खूप म्हणजे एक कम्युनिकेशनचं प्रोसेस किंवा त्यांचे अडथळे, कसं लोकांना म्हणजे कसं लोकांबरोबर बोललं पाहिजे, कसं त्यांची विचारधारा समजून घेतली पाहिजे. ह्या सगळ्या
गोष्टी इंटरकल्चरल कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. जसं लाइक फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही वेगळ्या संस्कृतीमधून आहात किंवा तुमची रिलिजन, रेस, एथिक्स हे वेगळे आहेत, तर त्याच्यावर विचारधारांचा फरक पडतो. आणि म्हणून आपण इंटरकल्चरल, जसं काय आता आपण भारत हा एक ग्लोबलाइज्ड देश मानला जातो. आपण बऱ्याचशा कल्चरबरोबर म्हणजे बऱ्याचशा दुसऱ्या देशांबरोबर डील करतो. बिझनेससाठी म्हणा किंवा आता तर सगळ्या फील्ड्समध्ये एज्युकेशनसाठी म्हणा. तर आपण जेव्हा त्यांच्या कल्चरमध्ये जातो किंवा ते आपल्या कल्चरमध्ये येतात, तर त्यांना ती सिच्युएशन अडॅप्ट करणं किंवा त्यांना आपल्यात अडॅप्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला कल्चरल कम्युनिकेशन खूप स्ट्राँग हवंय. त्यांची पद्धत काय असते, कसं तुम्ही त्यांना अप्रोच केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात मिळतील. आता ह्याच्यात वेगळं काही होत नाही. एक्सचेंज ऑफ कम्युनिकेशन आहे लोकांबरोबर. फक्त एवढंच की कल्चर आणि लँग्वेज थोडं डिफर करतं. आणि ह्याला आपण एक दुसरा शब्द सुद्धा बोलतो क्रॉस कम्युनिकेशन. क्रॉस कम्युनिकेशन चा अर्थ कल्चरवरच आहे. डिपेंडिंग अपॉन कल्चरच आहे. नाऊ का गरजेचं आहे? इफेक्टिव्ह इंटरकल्चरल कम्युनिकेशन हे कसं होऊ शकतं? गरजेचं आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलंय. बिझनेस वाढतोय, ड आपला देश ग्लोबलाइज होतोय. आपला ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये भारताचा नंबर खूप अ, चांगल्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मांडला गेला आहे. तर ह्या सगळ्यासाठी कल्चरल कम्युनिकेशन इम्पोर्टंट आहे. पण त्याला इफेक्टिव्ह कसं बनवायचं? लाइक फॉर एक्झाम्पल फेमिलॅरिटी विथ रिसिव्हर्स कल्चर म्हणजे तुम्ही ज्यांच्याबरोबर डील करता आहे, ज्यांच्याबरोबर तुम्ही ऑब्व्हियसली तुमचं बोलणं आहे किंवा तुमचे एक्सचेंज ऑफ आयडिया आहे, तर त्यांचं कल्चर काय आहे? त्यांच्या कल्चरची स्पेशालिटी काय आहे? काय त्यांच्या कल्चर्समध्ये एक्सेप्ट केलं जातं? काही गोष्टी एक्सेप्ट नाही केल्या जात? कसं तुम्ही त्यांच्या कल्चरबद्दल माहिती घेता? कसं तुमचे काही इंटरॅक्ट करता? म्हणजे कसे सोपे शब्द पिकअप करून किंवा काढून तुम्ही कसं इनिशिएट करता, कसं तुम्हाला इंटरेस्ट तुम्ही दाखवता, तुम्हाला एक दुसऱ्यांबद्दल जो आदर आहे, तो कसा तुम्ही व्यक्त करता आणि ॲट द एंड तुम्ही कम्युनिकेट करता म्हणजे एन्कोडिंग आणि डिकोडिंग करता. ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये कशा होतात ह्याचा अर्थ आहे इफेक्टिव्ह इंटरकल्चरल कम्युनिकेशन. म्हणजे ह्या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, तर तुमचा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होईल आणि बिझनेससाठी म्हणा किंवा जे काम तुम्ही करताय ते फ्रुटफुल होईल. आता ग्रुप कम्युनिकेशन. जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, एक सेट म्हणजे लोकांमध्ये म्हणजे एक ग्रुप दुसऱ्या ग्रुप बरोबर जसं एक कंपनीचे एम्प्लॉयी एक डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज दुसऱ्या डिपार्टमेंट बरोबर असं जेव्हा कम्युनिकेशन स्टार्ट होतं, तेव्हा आपण त्यांना ग्रुप कम्युनिकेशन बोलतो. आता काय आहे फीचर्स ग्रुप कम्युनिकेशनचे? जसं एक किंवा जास्त सेंडर असतो. रिसीव्हर्स ग्रुपमध्ये असतात. एक टू वे असतं. सेंडर रिसीव्हरला, रिसीव्हर सेंडरला म्हणजे संदेश देणारा, संदेश रिसीव्ह करणारा. गोल्स सेम असतात. कॉमन गोल्स असतात ग्रुपचे. इंडिपेंडंट असतं ग्रुप. फॉर्मल किंवा इन्फॉर्मल वेमध्ये असतं. अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी बॅलन्स असते किंवा प्रॉपरली दिलेली असते आणि एक प्रॉपर स्ट्रक्चर मेंटेन केलं जातं. आता हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या कम्युनिकेशन युनिटमध्ये जसं बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बॅरियर्स म्हणजे जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, जेव्हा तुम्ही गोष्टी सांगता किंवा जेव्हा तुम्ही आयडियाज देता, तेव्हा त्यात काही अडथळे येऊ शकतात का? हो, त्याच्यात अडथळे येऊ शकतात आणि त्या अडथळ्यांनाच आपण बोलतो की बॅरियर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता जसं काय सिमॅन्टिक बॅरियर्स आहे. जो आपण सिमॅन्टिक बॅरियर्स म्हणजे काय? अ, शब्दां क्लिअर शब्द हे क्लिअर नसतात. जसं काय अनेक शब्दांचा वेगवेगळा मीनिंग काढला जातो. एक्सप्रेशन्स बॅड असतात. क्लॅरिटी नसते. तुम्हाला काय बोलायचं आहे. ट्रान्सलेशन नीट होऊ शकत नाही. टेक्निकली काय जॅग्रॉन्स म्हणजे टेक्निकली गोष्टी तुम्हाला समजत नाही. ह्याला आपण सिमेंटिक बॅरियर बोलतो. आता सेंडर बॅरियर म्हणजे लाइक जर जर मी तुम्हाला एक मेसेज देत आहे, तर समजा मी एक सेल्स मॅनेजर आहे आणि माझ्याकडे एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. पण धीज आयडिया मी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकले किंवा तुम्ही माझे
तुम्ही माझे बॉस आहात किंवा तुम्ही माझे टॉप लेवल मॅनेजमेंट आहात. पण जर मी माझी आयडिया तुम्हाला क्लिअर करू नाही शकले, ह्याचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी सिमेंटिक, मे बी लँग्वेज प्रॉपर नाहीये, मला काय बोलायचंय ते तुम्हाला कन्वे होत नाहीये किंवा मी बोलू शकत नाहीये. तर ह्या सगळ्या अडथळ्यांना आपण सिमॅन्टिक बॅरियर म्हणून बोलतो. एन्कोडिंग बॅरियर. आता एन्कोडिंगमध्ये काय होतं, लाइक फॉर एक्झाम्पल एक प्रोसेस आहे ज्याच्यात सेंडर रिसीव्हरला मेसेज देतो आपल्या शब्दात. तर मी एक एक्झाम्पल दिलं आहे, की जर्मन स्पीकिंग स्टाफ मेंबर आहे, त्यांना इंग्लिश येत नाही. तर ते त्यांचे प्रॉब्लेम्स कसे कन्वे करतील? आता ह्याचा अर्थ काय होतं, ते कोडिंग करू शकत नाही. म्हणजे त्यांना मेसेज काय द्यायचा आहे हे कळत नाहीये. मीडियम बॅरियर आहे. मीडियम बॅरियर म्हणजे अ, एक असा बॅरियर जो मेसेज पास करतो फ्रॉम सेंडर टू रिसीव्हर. जसा एक शिक्षक आहे आणि तो खूप अपसेट आहे आणि तो एक लेटर लिहितो, एक पत्र लिहितो हेड ऑफ द डिपार्टमेंटला. इन्स्टेड ऑफ त्याला ते स्वतः जाऊन सांगणं किंवा समोरासमोर ते बोलणं जास्त इफेक्टिव्ह पडलं असेल, लेटरमध्ये तुमचे इमोशन्स कन्वे होत नाही. तुम्हाला काही बोलायचं ते होतं, बट जेवढं स्ट्राँगली तुमचे इमोशन्स कन्वे होऊ नाही शकत. आता डिकोडिंग बॅरियर. डिकोडिंग म्हणजे रिसीव्हरला जो मेसेज होतो तो तो रिसीव्हर आपल्या स्वतःसाठी कसा इंटरप्रेट करतो. जसं काय आपण आहे लाइक फॉर एक्झाम्पल डिकोडिंगमध्ये एक प्रिन्सिपल आहे आणि ते शुअर नाहीयेत की यंग डिपार्टमेंट हेड मीन्स म्हणजे त्यांना असं वाटतं की इट्स स्पेस्ड आउट आहे. ओके. अँड ओल्डर प्रिन्सिपल इज नॉट शुअर व्हॉट अ यंग डिपार्टमेंट हेड मीन्स when he refers to his teacher as spaced out. म्हणजे ह्याच्यात बघा, ह्या जो टेक्निकल टर्म आहे स्पेस्ड आउट, जसं आपण टेक्निकल जॅग्रॉन म्हटलं, तसा हा क्लिअर नाहीये शब्द, की एक्झॅक्टली त्यांना बोलायचं काय? तर अशामुळे मेसेज क्लिअर होऊ शकत नाही आणि तो होतो डिकोडिंग बॅरियर फॉर प्रिन्सिपल. ओके. रिसीव्हर बॅरियर म्हणजे जो रिसीव्ह करतं. आता लाइक फॉर एक्झाम्पल एक एक शाळेतला मुलगा आहे आणि त्याच्या डोक्यात आधीच काहीतरी थॉट्स असतील एका मूव्हीबद्दल किंवा कशा कशा आर्टिकलबद्दल किंवा कशाबद्दल आणि जेव्हा शिक्षिका त्याला सांगते, की ते स्टेटमेंट रिपीट कर. कारण त्या शिक्षिकांनी ते स्टेटमेंट नीट ऐकलं नव्हतं किंवा ते वाक्य नीट ऐकलं नव्हतं. त्याच्यामध्ये रिसीव्हर बॅरियर म्हणजे तुमचं दुर्लक्ष असेल किंवा तुम्हाला ते तुम्ही अटेंटिव्ह नसाल, ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, तुम्हाला तो मेसेज क्लिअर होत नाही. फीडबॅक. आता फीडबॅक मी तुम्हाला आधीच समजावलेलं आहे. फीडबॅक जेव्हा आपण सेंडर रिसीव्हरला मेसेज देतो, तर रिसीव्हरकडून काहीतरी इंडिकेशन यायला पाहिजे, की त्याला मेसेज मिळाला आहे, त्याला मेसेज कळाला आहे. त्या इंडिकेशनला आपण फीडबॅक असं म्हणतो. आता जेव्हा शिक्षिका मुलांना वर्गात शिकवतात. अ, पण शिकवता-शिकवता त्या काही प्रश्न विचारत नाही किंवा मुलांना काही प्रॅक्टिकल गोष्टी विचारत नाही. तर ह्याच्यात खूप डिफिकल्ट होतं हे समजायला, की मुलांना कितपत समजलं आहे की नाही. सो फीडबॅक बॅरियर आपणच बनवून घेतला आहे आणि आपण रिअल अंडरस्टँडिंग करूनच घेत नाहीये, की मुलांकडून मुलांना किती समजलं आहे. तर तो असतो फीडबॅक बॅरियर. फिजिकल बॅरियर जसं लाइक फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्या बरोबर बोलण्यासाठी मी माईक यूज करते. मे बी कधी-कधी असं होतं बाय मिस्टेकली बोलता-बोलता आता पण एकदा बोलता-बोलता माझा हात माईकवर आलेला. तर माईक मी बोलते पण माईक ऑफ सम टाईम स्टॉप होतं आणि तुम्ही जेव्हा बोलत असतात तेव्हा तुम्हाला हे लक्षात येत नाही, की बाबा आपला माईक थोडा हातावर गेलाय किंवा माईक थोडा लो झालाय, माईक थोडा ॲडजस्ट करावा लागेल. तर ह्यामुळे काय होतं, तुम्हाला काही गोष्टी मे बी मी ते बोलून गेले, पण मला असं नंतर रिअलाईज होतं हे नसेल कळायला. मी त्या गोष्टी परत रिपीट करते आणि थोडासा एक ब्लँक मे बी 1 सेकंडसाठी तो व्हिडिओ थोडा असं वाटतं की पॉज झालाय असं. असं काही नाही, पण दॅट इस ऑल फिजिकल बॅरियर्स आहे. थोडासा साउंड सिस्टममध्ये प्रॉब्लेम असेल किंवा टेक्निकल ग्लिच असेल, तर त्याला आपण बोलतो फिजिकल बॅरियर्स. आता सिस्टम डिझाइन. नाऊ व्हॉट इस द सिस्टम डिझाइन? आता
लाइक फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्याकडे एक सिस्टम नाहीये. म्हणजे तुमच्याकडे कोणी प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटी घेणारं नाहीये. सगळं कन्फ्युजन असतं. कोणालाही काय विचारावं त्या व्यक्तीला काही माहिती नसतं. तर ह्या प्रकारचे जर तुमच्याकडे डिफिकल्टीज आहे, तर आपण त्याला सिस्टम डिझाइन बोलतो, आणि त्याला आपण इन सिंपल लँग्वेज आपण त्यांना बोलू शकतो, की स्ट्रक्चर्ड नाहीये किंवा गोष्टी जागेवर नाहीयेत. ह्या सगळ्यामुळे सिस्टम डिझाइन सिस्टम बॅरियर ह्याला बोललं जातं. नेक्स्ट आहे ॲटिट्यूडनल बॅरियर. हां, स्वाभाविक म्हणजे स्वभावावर डिपेंडंट असतो. सॉरी बऱ्याचशा एम्प्लॉईजला किंवा बऱ्याचशा वर्कर लोकांना मे बी थोडंसं त्यांचं बिहेवियर वेगळं असतं. एच-आर डिपार्टमेंटचं बिहेवियर वेगळं असतं. टॉप लेव्हलचं बिहेवियर वेगळं असतं. तर कदाचित असं बिहेवियरवरून कळतं, की एक रॉंग इम्प्रेशन आहे किंवा ॲटिट्यूडनल बॅरियर दिसून येतं तुम्हाला. आता ॲम्बिग्विटी ऑफ वर्ड्स. ॲम्बिग्विटी म्हणजे नो क्लॅरिटी. अ, काही-काही शब्द जसं सिमिलर वाटतात, त्यांचं इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन सेम असतं, पण मीनिंग डिफरंट असतं. तर अशा टाइपचे वर्ड्स तुम्ही कम्युनिकेशनमध्ये यूज नाही केले पाहिजे. आता इंडिव्हिज्युअल लिंग्विस्टिक एबिलिटी म्हणजे लँग्वेज एबिलिटी. आता हे कदाचित एक बॅरियर होऊ शकतं. जसं काय फॉर एक्झाम्पल डिपेंड तुम्ही कुठल्या लेव्हलवर आहे. एक्सपर्टाइज लेव्हलवर आहे, इंटरमिडिएट लेव्हलवर आहे, की बिगिनर लेव्हलवर आहे. बिगिनर लेव्हलवाल्यांना एकदम एक्सपर्ट थिंग्स कदाचित क्लिअर नसतील किंवा तुम्ही जर इंटरमिडिएट वाल्यांना एकदम लो लेव्हल घ्याल, तर त्यांना ते खूप ईझी वाटेल. आणि जर तुम्ही एक्सपर्ट लेव्हलला एकदम डेफिनेटली एकदम लो लेव्हल घ्याल, तर त्यांना ते एकदम सोपं वाटेल. तर इट डिपेंड्स की तुमची एबिलिटी कशावर आहे आणि कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही फॉलो होता. आणि कल्चरल डिफरन्सेस जसं एक कंट्रीचा दुसऱ्या कंट्रीमध्ये एक कंट्री वरून किंवा एका कल्चरवरून जर डिफरन्सेस असतील, तर त्याला आपण कल्चरल डिफरन्स असं म्हणतो. नेक्स्ट इज टेक्नॉलॉजिकल बॅरियर. टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजिकल म्हणजे डिपेंड्स अपॉन टेक्नॉलॉजी. इंटरनेट आहे. आय मीन टू से यू हॅव ऑल द टेक्नो सेव्ही जसं आपण बोलतो. ह्याच्यामध्ये सगळे जे येतात ते एक्झाम्पल्स कशामध्ये रेफर केले जातात? टेक्नॉलॉजी बॅरियरमध्ये. सायकॉलॉजिकल बॅरियर हां. Psychological barrier is sorry, it's not psychological, physiological barrier म्हणजे पर्सन्स डिस्कम्फर्ट म्हणजे मे बी हेल्थ वरून असेल किंवा हेल्थ पुअर आयसाइट असेल किंवा त्यांना डिफिकल्टी असेल स्पीकिंगसाठी किंवा हिअरिंगसाठी डिफिकल्टी असेल. तर ह्याच्यामुळे फिजिओलॉजिकल बॅरियर्स क्रिएट होऊ शकतात. हे मीडिया अँड मास कम्युनिकेशन. तर एक्झॅक्टली बघूया ह्या तिन्ही वर्ड्समध्ये किंवा एक्झॅक्टली ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय-काय गोष्टी शिकायला मिळतील. सगळ्यात पहिलं मीडिया आहे. मीडिया म्हणजे एक प्लुरल फॉर्म आहे चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. मीडिया जसं लाइक फॉर एक्झाम्पल आपण सगळे चॅनल्स ऑफ कम्युनिकेशनला एकत्र आणलं, तर त्याला आपण मीडिया असं बोलतो. मग मास मीडिया काय आहे? मास मीडिया ते चॅनल ऑफ कम्युनिकेशन आहे अ, जे लार्ज ग्रुपसाठी म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल एक मोठ्या ग्रुपसाठी असतं आणि त्याला आपण मास कम्युनिकेशन बोलू शकतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाईड करते YouTube मीडियम थ्रू. तर हे झालं एक मास मीडिया म्हणजे YouTube इट्स लाइक ओपन प्लॅटफॉर्म. ग्रुपनी ते लार्ज ग्रुप ह्या व्हिडिओला बघतायत. तर म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल जी मुलं सेटचं प्रिपरेशन करतायत, ते सगळी मुलं ह्या सेटच्या व्हिडिओला बघतील आणि ते त्याला आपण बोलू शकतो मास कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे मास मीडिया सॉरी. आता मास कम्युनिकेशन काय आहे? हे एक प्रोसेस आहे ज्यानी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन मेसेजेस प्रोड्यूस करतात, ट्रान्समिट करतात. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते ट्रान्सफर होतात मेसेजेस लार्ज नंबरमध्ये आणि ते मेसेजेस लोकं ऐकतात. त्या मेसेजेसला लोकांना ते मेसेजेस काय आहे हे समजतं आणि ते इन्फ्लुअन्स होतात. म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तो मेसेज प्रोव्हाईड केला आहे, जसा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो सेट एक्झामच्यासाठी आहे. सो ऑब्व्हियसली सेट एक्झामचं प्रिपरेशनसाठी, इन्फ्लुअन्स करण्यासाठी किंवा तुम्हाला नॉलेज देण्यासाठी म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली माइंड इन्फ्लुअन्स करण्यासाठी हे कम्युनिकेशन कंडक्ट
केलं जातं. पण ते कुठल्या लेव्हलवर? एका लार्ज स्केल लेव्हलवर आणि त्याला आपण बोलतो मास कम्युनिकेशन. आता मास कम्युनिकेशनचे टाइप्स काय आहेत? त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ते बघूया. मास कम्युनिकेशनमध्ये पहिला प्रकार येतो तुमचा प्रिंट मीडिया. प्रिंट मीडिया आता प्रिंट मीडियामध्ये सॉरी आपण हां, प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियामध्ये काय-काय आहे? त्याचं प्रिंटिंग होतं. जसं काही न्यूजपेपर आहे, मॅगझीन्स आहेत, बुक्स आहेत. ट्रेडिशनल मास मीडियामध्ये आर्ट आहे, म्युझिक आहे, फोक्स डान्स आहे. हे फोक डान्स आहे. सांस्कृतिक आय मीन ते प्रोग्राम्स जे कंडक्ट केले जातात, ते ट्रेडिशनल मास मीडिया थ्रू प्रोव्हाईड केले जातात. ब्रॉडकास्ट आहे ज्याचा टीव्ही आणि रेडिओ कन्सिडर करतात. वेब मीडियामध्ये जसं तुमचं YouTube आहे, Facebook आहे, Google आहे, मोबाईल आहे, WhatsApp आहे, Insta आहे, Twitter आहे आणि आउटडोअर मीडियामध्ये पोस्टर्स आणि होर्डिंग्स आहेत. हे तुम्हाला मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतं. तर तुम्हाला हे लक्षात हवं, की प्रिंट मीडिया, ट्रेडिशनल मीडिया, ब्रॉडकास्ट मीडियामध्ये काय-काय बायफर्गेशन्स आहेत. नेक्स्ट आहे अ, तुमचं ग्लोबल ऑनलाईन सॉरी जसं ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी एक मीडिया आहे. ओके. तसं लाइक फॉर एक्झाम्पल आपण मास मीडिया बोलू शकतो. तसंच मीडिया जेव्हा आपण बोलतो, मीडिया म्हणजे ह्याचं रिफ्लेक्शन होतं सोसायटीला. म्हणजे चॅनलचं रिफ्लेक्शन सोसायटीला, सोसायटीचं रिफ्लेक्शन चॅनलला असं. एक क्लिअर पिक्चर सोसायटीला मिळतं, एक क्लिअर आयडिया मिळते. लोकांबद्दल कळतं, की किती मुलं प्रिपेअर करत आहेत एक्झामसाठी, किती मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत आहेत. त्याप्रमाणे ह्या मीडियाच्या हेल्प थ्रू व्हेरियस चॅनल्स आहेत किंवा व्हेरियस गुरूज आहेत, ते तुमच्यासाठी लेक्चर्स प्रोव्हाईड करू शकतात. तर ह्याचा पर्पज काय आहे? ह्याचं कारण काय आहे करण्यासाठी? एक तर सगळ्यात पहिलं कम्युनिकेशन आहे. म्हणजे आता समजा माझ्याकडे जे नॉलेज आहे, ते नॉलेज मी तुम्हाला ट्रान्सफर करते. नॉलेज इस ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे माझ्या शिकवण्यातून तुम्हाला ते नॉलेज ट्रान्सफर होतंय. सो ऑब्व्हियसली मला कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. एंटरटेनमेंट आहे, रिलॅक्सेशन आहे, एज्युकेशन आहे. तुम्हाला माहिती मिळते, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. कमर्शियल आहे, बिझनेस ओरिएंटेड पण आहे आणि आजकालच्या मार्केट ट्रेंड कशा आहेत, काय फॅशन स्टेटमेंट्स आहेत, हे तुम्हाला ह्या मास मीडिया थ्रू प्रोव्हाईड होतं. आता ह्या मास मीडियाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय किंवा मास कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? हे ह्यूज म्हणजे एक लार्ज स्केलवर असतात आणि ॲट द सेम टाईम हे हेटेरोजिनियस असतात. हेटेरोजिनियस रिसीव्हर्स असतात. आता जेव्हा आपण मास मीडिया हा वर्ड यूज करतो, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, की हे खूप लार्ज स्केल म्हणजे एकदम एका मोठ्या पातळीवर हे कंडक्ट केलं मास कम्युनिकेशन कंडक्ट होतं. म्हणजे जेव्हा आपण हे आय मीन जसे जेव्हा आपण हे कंटेंट लोकांना स्प्रेड करतो किंवा जेव्हा आपण हे लोकांपर्यंत पोहोचवतो, तर ह्याचा अर्थ काय आहे, की म्हणजे बरेचसे लोकं तुमचे व्हिडिओ बघतात. प्रत्येकाचं व्ह्यू पॉइंट वेगळं हेटेरोजिनियस म्हणजे वेगवेगळं असतं, डिसिमिलर असतं किंवा त्यांचं थिंकिंग वेगळे असतात. पण त्यांना एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे आपण लाइक फॉर एक्झाम्पल आपण हे सगळं मिक्स अ, अ, करून एका प्लॅटफॉर्मवर आपण त्याच लोकांना देतो आणि एका प्लॅटफॉर्म थ्रू हे जातं म्हणून त्याला आपण मास मीडिया कम्युनिकेशन बोलतो आणि म्हणून त्याचं एक फीचर आहे, की हे कुठल्या लोकांसाठी असतं हेटेरोजिनियस रिसीव्हर्स असतात. म्हणजे लोकं डिफरंट डिसिमिलर आहेत, पण दे कम टुगेदर. मेसेज ट्रान्समिट होतं. ट्रान्समिट म्हणजे वन पर्सन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. खूप शॉर्ट लाईफ असते विथ हाय इफेक्ट. लाइक फॉर एक्झाम्पल जर समजा आता मी तुम्हाला एक व्हिडिओ तुमच्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि ऑब्व्हियसली त्यात काही लाइक फॉर एक्झाम्पल इम्पोर्टंट पॉइंट्स कव्हर केले किंवा टॉपिक्स कव्हर केले, तर लाइक वाइल्ड फायर तो व्हिडिओ स्प्रेड होईल. आपण जसं बघतो लाइक फॉर एक्झाम्पल आता मास कम्युनिकेशन, मास मीडिया इट्स लाइक खूप म्हणजे ॲज कंपेअर टू आधीच्या काळात आणि आत्ताचे जे जनरेशन आहे, कुठे काही प्रॉब्लेम झाला, स्टिंग ऑपरेशन्स असले किंवा कुठला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि म्हणजे बरेच लोकं त्याची चर्चा करतात. तर त्याचा लाईफ शॉर्ट असते. मे बी आज किंवा 1 महिना तो हॉट व्हिडिओ चालेल, बट त्याचं इफेक्ट खूप हाय असतं. फीडबॅक हां, तुम्हाला ह्याच्या थ्रू फीडबॅक मिळतो. वन वे ऑफ कम्युनिकेशन आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. बट जर तुम्ही समजा तुम्हाला बघून आवडला, नाही आवडला, तुम्ही कमेंट कराल, नाही कराल. सो दॅट इस जस्ट वन वे. मे बी एव्हरीवन सगळे कमेंट करत नाही किंवा कन्वे करत नाही.
नॉन लिनियर मेसेजेस आहे त्याला आपण आय मीन टू से एक वन वे कम्युनिकेशनच बोलू शकतो. इकॉनॉमिकल आहे याच्यासाठी जास्त खर्च खर्च म्हणजे खर्चिक नाहीये. ह्या पर्टिक्युलर मीडियाचा आपण एफिशियंट आणि इन अ लेस अमाउंट ह्याला आपण यूज करू शकतो. स्पॉन्सरर्स असतात, मीडिया यूज होते, सिक्रेसी राहत नाही, बॅरियर्स खूप आहेत. जसं काय लाइक फॉर एक्झाम्पल एक इमोशनल बॉन्डिंग नाही क्रिएट होत, फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही. यूज ऑफ ऑडिओ, व्हिज्युअल आणि प्रिंट वापरले जातात. क्विक ट्रान्समिशन अँड रिसेप्शन आहे आणि पर्व्हेसिव्ह आहे. म्हणजे सगळ्या लेव्हलवर कंडक्ट केलं जातं. इम्पोर्टन्स ऑफ मास कम्युनिकेशन. आता ह्याचं काय आहे म्हणजे सोसायटीसाठी हे का इम्पोर्टंट आहे? हे एक कॅटलिस्ट आहे, खूप व्हायटल आहे, सिग्निफिकंट आहे. डिसिजन मेकिंग आहे. कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी कटिंग कॉम्पिटिटिव्ह एजेस आहे. आता तुम्हाला जसं तुम्ही बघता YouTubeवर YouTube आहे, Twitter आहे किंवा एका एनी मास कम्युनिकेशनच्या प्लॅटफॉर्मवर जसं Facebook आहे. तुम्ही खूप कॉम्पिटिशन खूप टफ असतं आणि ह्या कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी मास कम्युनिकेशन खूप हेल्प होतं. लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे खूप एकत्र आपण बऱ्याचशा लोकांना ॲड्रेस करू शकतो. अ, रेव्हेन्यू इन्क्रीज होतं, पब्लिसिटी वाढते, इन्फॉर्मेशन मिळते, एंटरटेनमेंट होतं, कन्विन्स होतात लोकं. पर्सुएशन म्हणजे त्यांना आपण कन्विन्स करू शकतो. एज्युकेशन प्रोव्हाईड होतं आणि आता तर हे इन्सेपरेबल पार्ट ऑफ लाईफ आहे. म्हणजे आपण आणि सोशल मीडिया कम्युनिकेशन इट्स पार्ट ऑफ लाईफ. ओके. सो येस हे त्याचे इम्पोर्टन्स आहे. आता इफेक्ट्स काय आहे? लाइक फॉर एक्झाम्पल मास मीडियाचे. सगळ्यात पहिले जर पब्लिसिटी आहे तर वोट बँक, लाईफस्टाईल आणि फॅशन चेंज होते. डिसिजन्समध्ये खूप बदल होतात. लोकांचे विचारधारा जी आहे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ह्या मास मीडिया थ्रू होऊ शकते. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफवर खूप इफेक्ट होतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल काही गोष्टी आहेत त्या पर्सनल राहत नाहीत. स्पेशली सेलिब्रिटीजबद्दल किंवा हाय प्रोफाईल लोकांमध्ये आपण बघतो की त्यांचे एक पर्सनल स्पेस नसते त्यांना. इकॉनॉमीवर इफेक्ट आहे ह्याचा डेफिनेटली. सोसायटीवर पण इफेक्ट आहे. यंग माइंड्सवर तर खूपच आहे. इफेक्ट आहे एज्युकेशनवर. आता तर आपण बोलू शकतो बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन ऑब्व्हियसली मास मीडियावर बऱ्याचशा लोकांचं कॉन्सन्ट्रेशन झालंय आणि बऱ्याचशा लोकांनी मास मीडियाला म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल खूप हाय लेव्हलमध्ये लिहिलंय ह्या एका लास्ट 1 इयरमध्ये. थिंकिंग पॅटर्न तुमची चेंज होऊ शकते, पॉझिटिव्ह होऊ शकते, निगेटिव्ह होऊ शकते, डिस्ट्रॅक्टिव्ह होऊ शकते. लर्निंग होतं, डिमांड वाढतं, टेक्नॉलॉजीज आणि आर-एन-डी खूप होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात इफेक्टमध्ये मास मीडिया. तर असा इफेक्ट आपण मास मीडियावर बघू शकतो. नेक्स्ट आहे. आता हे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेत डिजिटल मीडिया, न्यू मीडिया म्हणजे आता हे लाइक फॉर एक्झाम्पल हे खूप कमी मुलांना किंवा तुम्हाला खूप कमी बुक्समध्ये हे सगळं बघायला मिळेल. तर तुम्हाला हे कशासाठी दिलं आहे, प्रोव्हाईड केलंय बेसिकली जस्ट तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी, की नवीन म्हणजे कुठलं तुम्हाला एक क्वेशन येऊ शकतं, सिमिलॅरिटीमध्ये क्वेशन येऊ शकतं, की तुम्हाला ह्याचा डिफरन्स माहिती आहे का? किंवा ह्याचा अर्थ काय आहे? ह्या क्वेशनसाठी तुम्हाला अ, हे पर्टिक्युलर स्लाइड खूप इम्पोर्टंट आहे. जसे ईमेल्स तुम्हाला माहिती आहेत, वेबसाईट्स तुम्हाला माहिती आहेत, सोशल मीडिया आणि नेटवर्किंग Facebook, Twitter, YouTube माहिती आहे. ब्लॉगिंग आणि व्लॉगिंग. आता व्लॉगिंग म्हणजे ब्लॉगिंगमध्ये लिहितात, व्लॉगिंगमध्ये व्हिडिओज असतात. इट्स व्हिडिओ व्लॉगिंग. ओके. ई फोरम्स आहे, ई बुक्स आहेत. जसं लाइक फॉर एक्झाम्पल टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण बरेचसे प्रोटोकॉल्स बघितले. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा फॅसिलिटी गव्हर्नमेंटनी प्रोव्हाईड केलेल्या बघितल्यात. त्या फॅसिलिटी फॉर ई बुक्स आहेत. इंटरनेट प्रोटोकॉल टीव्ही आहे, डिजिटल व्हिडिओ आहे, व्हर्चुअल वर्ल्ड आणि रिॲलिटी आहे, वेबकास्ट आहे, पॉडकास्ट आहे, इंटरनेट रेडिओ. हे तुम्ही एकदा प्लीज गो थ्रू करा व्यवस्थित. कारण हे वर्ड्स जरी तुम्हाला माहिती असतील किंवा कम्युनिकेशन रिलेटेड, मास मीडिया रिलेटेड आहे, तर तुम्हाला हे खूप प्रॉपरली लक्षात ठेवावे लागतील. कम्युनिकेशनमध्ये काही इम्पोर्टंट टॉपिक्स होते, जे मला असं वाटले, की तुम्हाला ते टॉपिक्स तुम्हाला करायला पाहिजे. छोटे-छोटे टॉपिक्स आहेत, तर त्याचे तुम्ही नोट डाउन करून घ्या. काही इम्पोर्टंट टेबल्स मी या पर्टिक्युलर व्हिडिओजमध्ये डिस्प्ले करणार आहे. तुम्ही तिथे पॉज करून ते टेबल्स तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी एका नोटबुकमध्ये नोट करा. तर बघूया. आता हे इम्पोर्टंट डेट्स आहेत.
डेट्स आहे 1936. ह्याच्यामध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC. आता हे तुम्हाला फुल फॉर्म साठी किंवा तुम्हाला मॅच द फॉलोइंग साठी इयर्स येऊ शकतात. हे BBC British Broadcasting began the first television series of the world. नंतर आहे 1939, त्याच्यामध्ये टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट began in US. 1950 मध्ये other countries began television broadcasting on a wide scale. And in 1953, the first successful program in color was transmitted by CBS in USA. तर हे तुम्हाला डेट्स थोडे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कम्युनिकेशन रिलेटेड आहे. तर तुम्हाला थोडंसं अजूनपर्यंत क्वेश्चन्सवर टॉपिकवर क्वेश्चन्स आले नाहीयेत, पण तरी पण तुम्ही ह्या क्वेश्चन्सला एकदा गो थ्रू करा. नंतर आहे येस 1959 television started in India as an experiment. 1975 side program starts. 1976 Doordarshan, which was air television arm, becomes a separate department. 1976 मध्ये ऑल इंडिया रेडिओ एक सेपरेट डिपार्टमेंट फॉर्म केलं. सॉरी, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचं एक सेपरेट डिपार्टमेंट फॉर्म झालेलं. 1982 मध्ये कव्हरेज ऑफ 9th एशियन गेम्स, दूरदर्शन स्टार्ट्स नॅशनल कव्हरेज आणि कलर ट्रान्समिशन फॉर द फर्स्ट टाइम. 1983 मध्ये गव्हर्नमेंट सँक्शन्स अ ह्यूज एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन. आणि 1997 मध्ये प्रसार भारती, इस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रसार भारती. ह्याच्यात जरा क्वेश्चन्स ट्विस्ट करून विचारले जातात, तर हा पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही प्रॉपरली डेट्स आणि त्याचे इम्पॉर्टंट इव्हेंट्स काय आहेत ते तुम्ही लक्षात म्हणजे प्रॉपरली बायहार्ट किंवा हे जरा फॅक्च्युअल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अ, खूप सारी रोट मेमरी यूज करावी लागणार आहे. तर तुम्ही ते लक्षात ठेवत जावा आणि ॲटलीस्ट 1 अल्टरनेट डेजमध्ये हे रिवाईज करत जावा, तर ते जरा परफेक्ट होतील डेट्स. आता हे 7 सीज मी आधीच्या लेक्चरमध्ये टॉपिक कव्हर नव्हता केलेला, म्हणून मी ह्याच्यात 7 सीज प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणून हा जर क्वेश्चन आला, त्याच्यामध्ये क्लिअर मेसेज क्लिअर असला पाहिजे, अप टू द पॉइंट, कन्साइज, कॉन्क्रीट, त्याचा स्ट्रॉंग रिलेव्हन्स असला पाहिजे, करेक्ट असला पाहिजे, कोहरंट असला पाहिजे, म्हणजे त्याचं कनेक्शन्स असलं पाहिजे, मेसेज कंप्लीट असला पाहिजे. इनकम्प्लीट मेसेजचा अर्थ कळत नाही, फीडबॅक देण्यासाठी प्रॉब्लेम होतो किंवा सेंडरला काय बोलायचं हे क्लिअर होत नाही. त्याच्यासाठी कंप्लीट हवा मेसेज आणि कर्टेस. तुमची लँग्वेज थोडी सॉफ्ट हवी, तुमचं बोलणं थोडं नम्र हवं. ह्या सगळ्या पॉइंट्स प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये कव्हर केल्या जातात. आता हे सगळे फुल फॉर्म्स आहेत रिलेटेड टू कम्युनिकेशन. आता हे काही फुल फॉर्म्स तुम्ही केले असतील, काही नाही केले असतील, काही फुल फॉर्म्स तुम्ही आधी बघितलेच नसतील, बट हे पूर्ण वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून कॅचअप केले आहेत. तुम्हाला एकदा तरी या फुल फॉर्म्सला प्रॉपरली रीड करावं लागेल. Children's Film Society, India, Central Board of Certification, the Directorate of Film Festival, National Film Development Corporation Limited, Satyajit Ray Films and Television Institute, New Broadcasters Association, the Indian Broadcasting Foundation, Indian Broadcasting Foundation ने सेटअप केलेलं Broadcasting Content Complaints Council, Telecom Regulatory Authority of India, Electronic Media Monitoring Center, the Bureau of Outreach and Communication, the Indian Institute of Mass Communication आणि द प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. हे जरा तुम्ही प्रॉपरली रीड करा. आजच्या या लेक्चरमध्ये जास्त करून टॉपिक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्सवर आहेत. तुम्हाला हे जरा रेग्युलर बेसिसवर लर्न करत राहावे लागतील, तेव्हा जाऊन हे क्वेश्चन्स थोडे परफेक्ट होतील. नंतर ज्ञानवाणी, तुम्हाला माहिती आहे ज्ञानवाणी इग्नूचं रेडिओ स्टेशन आहे. आय मीन टू से एक एज्युकेशनल रेडिओ स्टेशन आहे बाय इग्नू. आता हे ऑपरेट होतं डे टू डे प्रोग्राम्ससाठी, ज्याच्यात एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, NGOs, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, UN एजन्सीज, मिनिस्ट्रीज सच ॲज ॲग्रिकल्चर आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे, हेल्थ आहे, विमेन वेलफेअर, चाइल्ड वेलफेअर एक्सेट्रा. आणि ह्याचा सपोर्ट आहे, ह्याला सपोर्ट मिळालाय NCERT आणि NIOSचा आणि स्टेट ओपन युनिव्हर्सिटीजचा. तर हे एज्युकेशनल चॅनल आहे, रेडिओ एज्युकेशनल चॅनल फॉर इग्नू, आणि ह्याचा ऑलमोस्ट रेंज आहे 60 किलोमीटर. हे टॉपिक कधी विचारला नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा 60 किलोमीटर आणि एंटायर सिटी कव्हर करतं, इन्क्लुडिंग द
आय मीन अडजॉइनिंग जे आजूबाजूला रुरल एरियाज आहेत त्यांना पण घेऊन. नंतर ईच नॉडल इज प्रोव्हाइडेड. त्यांचं जे नॉडल असतं प्रोव्हाईड केलं जातं ज्ञानवाणीवर ते कोण कोण प्रोव्हाईड करतं? इग्नू, दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. नंतर आहे ज्ञान दर्शन, दॅट इज दूरदर्शन चॅनल आहे. अगेन टेलिकास्टिंग फ्रॉम दूरदर्शन, दॅट इज इग्नू प्रोव्हाइडेड, कंटेंट प्रोव्हाइडेड बाय इग्नू. कोलॅबरेशन आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग बरोबर प्रसार भारती, इस्रो आणि इग्नू ॲज अ नॉडल एजन्सी. इनिशिएट केलेलं 26 जॅन 2000. तर हे सगळे ज्ञानवाणी आणि ज्ञान दर्शनवर बघितलेत, एखादा क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्हाला हे जरा डिटेल्स आहेत ते प्रॉपरली करावे लागतील. नंतर ते व्यास चॅनल म्हणून आहे, काय व्यास हायर एज्युकेशनल चॅनल, तो डेडिकेट केला आहे स्टुडंट स्टडिंग द डिग्री कोर्सेस इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. म्हणजे युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेसला पण एक डेडिकेटेड चॅनल आहे आणि त्याला तो आहे द व्यास हायर एज्युकेशन चॅनल. नेक्स्ट आहे आपण व्हेरियस कम्युनिकेशन्स बघितलेले, जसे लाईक फॉर एक्झाम्पल टच आहे, टाइम आहे, डिस्टन्स आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त हे 2-3 मला जरा इम्पॉर्टंट वाटले म्हणून मी इथे लिस्ट डाउन केलेत. एक ग्राफिक कम्युनिकेशन आहे, एक्झाम्पल पण दिले. लाईक फॉर एक्झाम्पल जेव्हा डॉक्टर्स चार्ट्स यूज करतात क्लिनिकमध्ये, न्यूट्रिशन लेव्हल किंवा हाईट हे सगळं काय चांगलं आहे, काय नाही चांगलं आहे, हे जेव्हा डिस्प्ले करायला ते चार्ट्स यूज करतात. इव्हन कंपनीजमध्ये सेल्स फिगर आहे किंवा पर्सेंटेज ऑफ एज्युकेशनलमध्ये पर्सेंटेज ऑफ हाय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनरोलमेंट किंवा स्टुडंट्स टेकिंग गॅप और स्टुडंट्स सेक्युरिंग गुड मार्क्स. तर तुम्ही जेव्हा तसं कम्युनिकेशन यूज करता त्याला आपण ग्राफिकल कम्युनिकेशन और आपण ग्राफिक कम्युनिकेशन असं म्हणतो. नंतर आहे इंटरनॅशनल मोर्स कोड. आता हे मिलिटरी स्कूलमध्ये शिकवलं जातं. स्पेसिफिकली सेलर्ससाठी आणि रेडिओ ऑपरेटर्ससाठी. तर मिलिटरी स्कूलचं कम्युनिकेशन कन्सेप्ट आहे इंटरनॅशनल मोर्स मोड. सेमाफोर एक फॉर्म आहे कम्युनिकेशनचा, ज्याचं कम्युनिकेशन होतं थ्रू फ्लॅग. असं जेव्हा ते इनिशियली जे कम्युनिकेट शिप्स बरोबर करायचे, म्हणजे जेव्हा जहाज हे कम्युनिकेशन यूज व्हायचं, तेव्हा हे सेमाफोर कम्युनिकेशन यूज केलं जातं. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ न्यूजपेपर्स. आता रीडरशिप म्हणून सॉरी, जर तुम्हाला रीडर म्हणजे नंबर ऑफ रीडिंग च्या लेवलवर सगळ्यात फर्स्ट 5 न्यूजपेपर्स कुठले आहेत? दैनिक जागरण आहे, दैनिक भास्कर आहे, हिंदुस्तान आहे, अमर उजाला आहे आणि मलाया मनोरमा. हे तुमचे फर्स्ट 5 रीडिंग न्यूजपेपर्स आहेत. त्यांचं लँग्वेजेस दिली आहेत आणि त्यांचं ॲव्हरेज इश्यू दिले. पण तुम्हाला ह्याची गरज नाही. तुम्हाला न्यूजपेपरची नावं हवीत आणि त्यांचे लँग्वेज हवेत. नंतर आहे लिस्ट पेपर्स बाय सर्क्युलेशन इन इंडिया. तर मी ह्याच्यात फर्स्ट 10 तुम्हाला दिलेत आणि तुम्हाला त्यांचे लँग्वेजेस आणि हेडक्वार्टर्स दिलेत. जसं दैनिक भास्कर फर्स्ट आहे, दैनिक जागरण आहे, टाइम्स ऑफ इंडिया मुंबई आहे, सिटी हेडक्वार्टर्स दिलेत. मलाया मनोरमा, अमर उजाला आहे, हिंदुस्तान दैनिक आहे, राजस्थान पत्रिका आहे, एनादू आहे, तांती आहे आणि द हिंदू. हे फर्स्ट 10 सर्क्युलेशन. प्लीज तुम्ही हे गोष्टी लक्षात ठेवा. एक सर्क्युलेशन वाईज आहे आणि एक आहे रीडरशिप, म्हणजे वाचण्यावरून आहे आणि एक सर्क्युलेट किती होतात. ह्या 2 कॅटेगरीज आहेत आणि ह्या 2 कॅटेगरीजचे मी तुम्हाला फर्स्ट 5 आणि फर्स्ट 10 पेपर्स दिले आहेत. नंतर